बरं शंभू, तुला सांगितलेलं सगळं कळलंय ना? हे बघ, मला काही गोंधळ झालेला नकोय. हा, आईनी आधी सांगितलं असतं तर अजून बरंच काही करता आलं असतं. शंभू जा तू. आता हे सगळं उरकण्यातच इतका वेळ जाणार आहे ना. काकू किती वाजले आहेत? अगं किती करशील, त्या लोकांना यायला अजून वेळ आहे. आणि हा किती घाणा घालून ठेवलायस. अगं आपण बाहेरून मागवलं असतं ना, हे सगळं करता करता किती थकून जाणार आहेस तू. असू दे काकू, माझ्या लाडक्या नंदेचा साखरपुडा आहे, सगळं छान व्हायला नको का? पण सगळा हॉल आम्हाला फुलांनी सजलेला हवाय. सगळी फुलं ताजी हवी आहेत. नीट लक्षात ठेवा, जातीने लक्ष घाला या सगळ्यात. आणि हो, दागिने आणि साड्या घेऊन माणसं कधी येत आहेत? दुपारनंतर. चालेल, आम्हाला पाठवून द्या त्यांना. ओके, बाय. हे असं जपून जपून पदार्थ वापरायला हे काय जहागीरदारांचं घर आहे का अरुंधती? सरंजामेंकडे शिरा कसा बनवला जातो हे जरा शिकून घे राधिकाकडून. ह्याचं थोडं थोडं काय वापरतेय सगळं? ह्याचा मोजून मापून स्वयंपाक करणं म्हणजे दरिद्रीपणाची लक्षणं आहेत. भरपूर घाल, काजू बदाम पिस्ते सगळं घाल त्याच्यात. राधिका तू जरा जातीने लक्ष घाल ना, नुसती गप्पा मारत काय उभे तिच्याशी. बर, दुपारी दागिने आणि साड्या घेऊन माणसं येणार. तू स्वतः लक्ष घाल, तिच्या भरवशावर राहू नकोस प्लीज. आणि अरुंधती, संध्याकाळी रेशमच्या लग्नाची बोलणी करायला माणसं येणार. कुठल्याही प्रकारचा तमाशा नकोय. कुठलाही गोंधळ घातलास ना तर गाठ आमच्याशी आहे, लक्षात ठेव. पद्मिनीताई, इथे ना, ती लोक किती वाजता येणार आहेत? साधारण 7 वाजेपर्यंत सगळे पोहोचतील. राधिका, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. इकडे हॅलो, कोण? हा रश्मी. अगं काय, कुठे आहेस तू? अगं तू नाही, फक्त रेशमचाच करायचाय. काय झालं? काही मोठा प्रॉब्लेम झालाय का? अगं ठीक आहे मग, सॉरी कशाला. बरं ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. तू काळजी घे पण स्वतःची. हा, चल. बापरे, चला चला अरुंधती मॅडम, आता रेशमच्या ब्युटिशियनचं काम पण तुम्हालाच करायचंय. अरु वहिनी, कुठेस तू? आणि ती रश्मी पण अजून नाही आलीये. अगं थोडासा प्रॉब्लेम झालाय, रश्मी नाही येते. पण काळजी करू नकोस, मी आहे ना. मी करते तुझा मेकअप. आपण बघूया काहीतरी. मी आत आलो तर चालेल? हो, या ना. नाही, आणि आता तुम्ही आलात तर मी बाहेर जाते, नाही का? जाऊ? नाही, आय एम सॉरी. म्हणजे ऍक्च्युली मी तुमचं बोलणं ऐकलं म्हणून मी इथे आलो. काही प्रॉब्लेम आहे का? काही मदत करू शकतो मी तुमची? नाही, तसा काही मोठा प्रॉब्लेम नाहीये. आमची ब्युटिशियन आहे ना रश्मी, ती येणार नाहीये. तर रुसली आहे आमची रेशम थोडीशी. ऍक्च्युली माझ्याही इथे काही ओळखी आहेत. म्हणजे तुम्हाला हवं असेल तर मी कोणाला तरी सांगून एखादी ब्युटिशियन अरेंज करू शकतो. नाही म्हणजे तुम्हाला काही हरकत नसेल तर. नाही, असं कसं? तुमचा वरपक्ष आहे आणि तुमच्याकडून मदत घेतली तर ओरडतील ना आमच्या आई. वहिनी प्लीज, तुम्ही मला सारखं असं परक्यासारखं नका वागू. नाही, मस्करी करत होते मी. पण खरंच आता गरज आहे आम्हाला ब्युटिशियनची. ठीक आहे, मी नक्की ट्राय करतो. हे पण तुम्ही कसं काय, म्हणजे इतक्या लवकर कुठली ब्युटिशियन तयार नाही होणार? आणि मी अरेंज करून दाखवलं तर?
रेशम तू प्लीज काळजी करू नकोस. वहिनी, पुढच्या 1 तासात एखादी ब्युटिशियन इथे हजर असेल आणि तुम्हाला अजून काही हवं असेल तर मला सांगा. येतो. क्या बात है. अहो दिग्विजय, तुम्ही इथेच आहात अजून? गाणी काय गाताय दिग्विजय? अहो सगळं घर रेशमच्या लग्नाच्या तयारीत बिझी आणि तू आणि म्हणे रेशम माझी लाडकी बहीण आहे. हो मग आहेच माझी लाडकी बहीण. हो काय ना मिसेस अरुंधती. हा माझी ना खूप छानशी बायको आहे. जी की ऑलराऊंडर आहे. म्हणजे वन मॅन शो आहे. ती सगळी कामं तीच करते. म्हणजे काय ना, मुळात आहे ना ती हाऊसवाईफ आहे, सुगरण आहे, खाट चांगले चांगले पदार्थ बनवते आणि मुळात ती असते ना की मला कसलीच चिंता नसते आणि मला काहीही करायची गरज नसते. सो शी विल टेक केअर ऑफ इट. ओके. पण जशी चांगल्या बायकोची गरज असते तशी चांगल्या नवऱ्याचीही गरज असते. आणि आमचं हे बघा ना. एक मिनिट, हे म्हणजे कोण? माझा नवरा मिस्टर दिग्विजय. ओ बर. काय काय आहे ना, बायकोचं अजिबात ऐकत नाही. बाकी सगळ्यांसमोर अगदी छान शहाण्यासारखं वागणार, पण बायकोचं नाही ऐकणार. खूप हट्टीपणा करतात हो. अच्छा, म्हणजे तुमचा असा आरोप आहे की तुमचा नवरा हट्टी आहे. हा आहेच, खूप हट्टी आहे. चला दिग्विजय, आवरा आता. आणि हो, मला सांगा कुठले कपडे घालणार आहात, म्हणजे तसे इस्त्रीला द्यायचे शंभूकडे. कशाला? हे बघा मिसेस अरुंधती, माझं लग्न झालंय आणि मला एक खूप छान बायकोही आहे. ती सगळी जी काही लोक येणार आहेत ना, ती रेशमला बघायला येणार आहे. मी कशाला तर मी नाही तयार होणार आहे. अहो दिग्विजय, असं काय करताय? बरं ठीक आहे, मीच काढते कपडे. नको, कशाला? मला नाही काय. नाही, मी बघणार आहे कुठले कपडे. हा बघा, हा निळा शर्ट छान आहे, मस्त दिसेल तुम्हाला. तू कोणती साडी नेसणार आहेस? मी पण निळीच नेसेन. काय बँडवाले आहोत का आपण? बँड. मग काय हे असं निळ का आपला जोडा शोभून दिसावा म्हणून हे असं काय चाललंय? म्हणजे तसं काय नाही. मग मी काढते तुमच्यासाठी दुसरा शर्ट. तू कशाला एवढी मेहनत करतेस? बघ मी काय मी दिग्विजय. जे आहे तेच घालणार आहे. गुलाबी. नाही, मला नकोय गुलाबी. हो दिग्विजय,
शेखरने मला बॉलवर काहीतरी लिहिलंय असं विचारलं होतं. शेखरला कसं कळलं की की या बॉलवर काहीतरी लिहिलंय म्हणून? हाय, मी निधी. मला इथे मेकअपसाठी बोलावलंय. तर मग कुणाचा मेकअप करायचा आहे? मी याआधीही बऱ्याच जणींचे मेकअप केलेले आहेत. म्हणजे ब्युटिशियन म्हणून मला खूप चांगला अनुभव आहे. हवं तर तुम्ही माझा पोर्टफोलिओ बघू शकता. अगं नाही नाही, त्याची काहीच गरज नाही. उलट तू इतक्या शॉर्ट नोटीसवर इथे आलीस तेच आमच्यासाठी खूप आहे. आणि शेखरने तुला बोलवलंय ना, मग तुला काही सांगायची किंवा विचारायची काही गरजच नाहीये. कोण? निधी? अगं किती दिवसांनी किती वर्षांनी भेटलीयस तू. कशी आहेस? तुम्ही दोघी एकमेकींना ओळखता? शेखरने बोलवलंय हिला ब्युटिशियन म्हणून. अच्छा, तू आलीयस का? काकू, आम्ही एकत्रच होतो कॉलेजमध्ये. नंतर आमचा काही कॉन्टॅक्टच नव्हता. बघ, जग खूप छोटं असतं ना, याच्यावर विश्वास बसायला लागलाय माझा. हो, आणि जग हे सतत बदलत असतं ह्यावर माझा विश्वास बसू लागलाय. अगं किती सुंदर दिसतेस तू, माहितीये का तुला? थँक्यू. अय्या, कडं किती छान आहे ग तुझं. ते जाऊ दे, पण मला सांग, शेखरला कशी ओळखतेस तू? अरुंधती, तुझ्या चौकशा करून झाल्या असतील तर ती ज्या कामासाठी आली आहे ते काम तिला करू दे. चालेल? पद्मिनीताई, अरू आणि निधी एकमेकींना ओळखतात आणि काम चोख करणारी माणसं आम्हाला आवडतात. काय नाव म्हणालीस तुझं? निधी. निधी. आय होप तुला हे सगळं चांगलं जमेल. आई, मी तिला ओळखते म्हणून नाही, पण खरंच खूप चांगलं काम करते ती. नाही म्हणजे बघाच तुम्ही रेशमला कशी सजवते, हो ना? चल, मी तुला रेशमची रूम दाखवते. ते घे. ये. चला, मी तयार आहे. एव्हाना निधीनंही रेशमला छानपैकी सजवलं असेल. चला, उशीर व्हायच्या आत खाली पोचायला हवं. रेशम बरोबरच खाली. वहिनी, तो बॉल मला जरा हवा होता. मला वाटतं त्याच्यावर काहीतरी लिहिलं होतं. शेखरने मला बॉलवर काहीतरी लिहिलंय असं विचारलं होतं. आमच्या कोणाच्याही लक्षात नाही आलं. पण मग शेखरला कसं कळलं की की या बॉलवर काहीतरी लिहिलंय म्हणून?
रेशम आणि शेखरच्या रूम मध्ये अशा आवेळी काय करते? कोणी पाहिलं तर शेखर रूम मध्ये नाहीयेत. आता त्यांना इथे असायला हवं होतं, पण हे सगळं काय प्रकरण आहे? ह्याचा नीट उलगडा व्हायला हवा. शेखरच्या रूमची काच फोडून हा बॉल आत आला. शेखर अचानक माझ्याकडे ह्या बॉल बद्दल चौकशी करायला आले होते. शेखरला या बॉलवर काहीतरी लिहिलंय हे माहिती होतं, पण कसं? सगळ्या गोष्टी शेखर पासून सुरू झालेत आणि त्यांचा शेवट शेखरच करते. मला त्यांना भेटलंच पाहिजे. अरुंधती, अगं कुठे आहेस तू? कधीपासून शोधते मी तुला. आणि तू इथे काय करतेस? ते मी शेखरना शोधायला आले होते. ते नाहीयेत पण रूम मध्ये. अगं असेल इथेच कुठेतरी. तू एक काम कर, हे घे, रघुला नेऊन दे. आणि हे तुझ्या हातात काय? ते नाही, काय नाही, असंच आपलं. पाहुणे मंडळी आली आहेत वाटतं. तू जा लवकर खाली, मी रेशमला तयारी करून घेऊन येते. या रावसाहेब, तुमचं स्वागत करतो. अरे चारू दत्ता, आता आपण व्याधी झालो. स्वागत असं नाही करायचं, मिठी मारून करायचं. रावसाहेब फारच उशीर केला ते यायला. खूप वाट पाहायला लागली आम्हाला. अगं यावं लागलं. मला वाटलं वसुंधरा देवी बहुतेक तुझ्याकडे सेटल होणार आता. हातातली सगळी कामं टाकली आणि धावत पळत आलो. ओ, आता दुसरी सून यायची वेळ झाली तरी. गप, याला दिलखुलासपणा म्हणतात. ती अशी आहे ना, तिला काही कळतच नाही. अरे अरे अरे, असू दे असू दे असू दे असू दे. आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. ऐकलं का? ही अरुंधती, पदीची मोठी सून. खरंच पोरं कधी मोठी होतात कळतच नाही. अरे बरं, पण आमचे चिरंजीव कुठे आहेत? आणि सुनबाई दिसत नाहीयेत कुठे? ती आत आहे, खोलीत तयार होतीये. निधी तयार करत असेल तिला. मी आलेच बोलावून. मग काय पद्मिनी राजे, बिझनेस कसा काय चाललाय? काय उत्तम तुमचं मला खरंच कौतुक वाटतं. रेशम आणि शेखरच्या रूम मध्ये अशा आवेळी काय करते? कोणी पाहिलं तर या मुलीचं काय करावं ना हेच कळत. पण आता तिला लवकरात लवकर खाली नेलं पाहिजे, नाहीतर कोणी आलं इथे तर. अगं रेशम, तू इथे कशी? अगं मी इथे कशी? मलाच बोलवायला आली होतीस ना? हो. अगं पण तू तिथे होतीस ना आता? काय? मी कुठे
होती वहिनी? तिथे वहिनी, तुला काय वाटलं? मी शेखरच्या रूम मध्ये होते, आणि ते पण या वेळेला, आणि बंद रूम मध्ये. वहिनी, काहीतरीच. बरं, जा आता, सगळे वाट बघतायत तुझी. जा लवकर. नक्कीच कोणीतरी होतं शेखर बरोबर त्या रूम मध्ये, आणि ती मुलगीच होती. पण जर ती रेशम नव्हती तर मग कोण होतं?